खिला डोळा बैसला मनी तो वदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला मनी तो वदनी उच्चारी तुका म्हणे हसे जना नाही गान ते ठाई देखिला डोळा बैसला मनी तो वदनी उच्चारी योन तत्प्रविश्य मम वात्मिमां प्रसुप्तां संजीवयति क्लशक्तिधरस्वधाम्ना अन्यंशः च चरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण दिवाली तुझे
बोनी की भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला मनी तो वदनी उच्चारी. उपस्थित संत सज्जन श्रोते मायबा, ज्ञानवंत प्रज्ञावंत वयोवृद्ध चतुर बहुश्रुत श्रोते माता भगिनी पुरुष वर्ग, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊ आपल्या ह्या श्री क्षेत्र राहेर गावामध्ये भगवान रामरायांचे आवडते भक्त हनुमंतरायाच्या शुद्ध अशा पवित्र प्रांगणामध्ये महालक्ष्मी माता आणि हनुमंतरायाच्या वर्धापन दिनानिमित्ताने संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, ज्ञान यज्ञ आणि अन्नदान यज्ञ या सोहळ्याची आज सांगता आहे. या कार्यक्रमाची सर्व पदाधिकारी, सप्ताह कमिटी मंडळाचे सर्व सदस्य, बालगोपाळ मंडळी, ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या माध्यमातून या छोट्याशा कार्याची रोपट्याची लागवड झाली, त्याचा आज आपण पाहतोय वटवृक्ष झालेला, ते ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्रमंडळाच्या परिश्रमातून सहभागातून संपन्न होत असणारा हा महायज्ञ, सन्माननीय सर्व ब्रह्मवृंद मंडळी आणि बाहेरगावून आलेल्या काही माता भगिनी, पंचक्रोशीतून आलेले श्रवणासाठी भक्त मंडळी, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि गेली 8 दिवस ज्यांच्या सुमधुर आवाजाने, ज्यांच्या सुमधुर वादनाने आपण मंत्रमुग्ध झाला, अशी विद्वत रत्न महाराष्ट्राच्या, आपण फक्त महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी म्हणतो, पण हे अनेक राज्यामध्ये तेलंगणा, कर्नाटक वारकरी संप्रदायाचं वैभव, चंदुनाना पंचा यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या एकदा जोरदार. त्याचबरोबर आमचे जावाई, गोड गळ्याचा जावाई ना, तुकाराम बुवा राऊत, ज्यांचं दुसऱ्या वर्षी तुम्ही कीर्तन ऐकलं, 7 दिवस गायला इथं होते, कुणाच्या लक्षात आहे का? बाळू इथं होते ना, बाळासाहेब कुलकर्णी 2-3 दिवस, 2-3 दिवस दुसऱ्या दिवसाचं कीर्तन सेवा केली, म्हणजे आपल्या सप्ताहाच्या दुसऱ्या वर्षीची गोष्ट आहे. 4 दिवस, किती वर्षे? काहीतरी झाले असतील 17. बाळासाहेब महाराज कुलकर्णी उत्कृष्ट युवा कीर्तनकार, सन्माननीय वैकुंठवासी प्रात स्मरणीय मारुतराव महाराज दस्तापूरकर, बाबांचा वसा वारसा अल्पशा सेवेने संपन्न करीत असतात. आणि ही सर्व आळंदीकर नानाच्या संस्थेतली मंडळी, यांच्याबद्दल फारसं बोलणार नाही. मी बोललं तर तुम्हाला त्याचं नवल वाटणार नाही, कारण ही सगळी बालपणापासून आम्ही पाहिलेली मंडळी, तुम्हाला वाटेल हे सगळे आळंदीचे चेतन. वर्णन आळंदीत राहणारा करतो, त्या वर्णनाला फारसं विशेष महत्व राहणार नाही. प्रत्येक वर्षी 1-1.5 तास अगोदर तोरणा पाटीला मी येऊन थांबत असतो, या वर्षी माझ्याकडनं उशीर झाला थोडासा. त्याबद्दल मी कार्यकर्त्यांची, माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी ह्या महाप्रसादाचं सौजन्य घेतलेलं आहे, कीर्तनकाराचं सौजन्य घेतलेलं आहे, विशेष करून आजचं जे कीर्तनाचं महाप्रसादाचं सौजन्य आहे, समस्त नरवाडे पाटील परिवार, जाधव पाटील, जोळगे परिवार आणि जुन्नरकर परिवार एवढेच आहेत ना, यांच्यासह 8 दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी महाप्रसाद आणि कीर्तनाचं सौजन्य यथाशक्ती ज्यांनी ज्यांनी केले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक छोटीशी संकल्पना हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण
मांडली आणि ते माझ्या ह्या सर्व कार्यकर्ते मंडळी, तरुण मित्र मंडळ, गणेश पाटील असतील, अधिक चेअरमन असतील किंवा अजून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून नारायण असतील, श्रीपद पाटील, म्हणजे गोविंद पाटील, वैयक्तिक कुणाचा नामोल्लेख करण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे 8-10 दिवस सप्ताह काळातले आणि त्याच्या अगोदरचे दिवस रात्रंदिवस तन मन धनाने प्रभूची ही सेवा करताय. सर्व गोष्टी रामचंद्र प्रभूच्या चरणावरती, हनुमंतरायाच्या चरणावरती समर्पित करताय. कारण हे साधं काम नाहीये. पहिल्या वर्षी मंडपाचा भाग आपला एवढाच होता. आज जर पाहिला तर त्याच्या 3 पटीने मंडप झालेला आहे. भविष्य काळामध्ये मी हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करेन या मंडपाचंही वैभव वाढावं, बैठकीचं वैभव वाढावं आणि याच नाम यज्ञातून आपल्या विचाराची वृद्धी व्हावी, आपल्या आयुष्याचं आणि आपल्या प्रपंचाचं सुद्धा वैभव वाढावं, हाच त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. आणि म्हणून आज काल्याचा प्रसंग आहे. सुंदर साऊंड सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, ज्यांची कथा या ठिकाणी झाली त्यांचा माझा 2-3 वेळा फोन झाला, पण ते लावल्यानंतर मी बिझी असायचो, मी लावल्यानंतर ते बिझी असायचे. अमोल महाराज शेळके लातूरकर, आमच्या वारकरी सेवा फाउंडेशनचे लातूर जिल्ह्याचे ते पदाधिकारी आहेत, नाही का, अखिल वारकरी संघाचे पदाधिकारी आहेत. 2-3 वेळा फोन झाला. सुंदर त्यांची कथा या ठिकाणी झाली. आधी करून महान भगवत भक्त आणि विशेष करून या वर्षी मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन. ऐका बरं का, मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन. 3 साधूची कीर्तनं या ठिकाणी झाली. 3 साधूची कीर्तनं झाली. मी नेहमी आम्ही अलंकापूरमध्ये गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे, गुलेबाबांच्या सप्ताहामध्ये, आळंदी मधला एक दिवस सूर्य असा उजडत नाही ज्या दिवशी भगव्या वस्त्राचा साधू आळंदीत नाही. सूर्यच उगवत नाही म्हणा, एक ना एक तरी भगव्या वस्त्राचा संन्यासी महात्मा अलंकापूर नगरीमध्ये असतो, त्याशिवाय सूर्याचा उदय होत नाही. तद्वत या सप्ताहामध्ये 3 संन्यासी महात्म्यांची कीर्तनं झालेली आहेत. कुणाकुणाची? एक गजेंद्र भारती महाराज, 2 भारतानंद सरस्वती महाराज आणि 3 रुद्रगीर महाराज. म्हणजे आताशी आपला सप्ताह त्या पदाला म्हणजे त्या अधिकाराला चाललेला आहे असं मला म्हणायचं, म्हणजे म्हणलं तरी वावग ठरणार नाही. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला सांगताना म्हणतात, महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृतिमा. महात्मा अस्तुमाम पार्थ नाही सांगितलं, अस्तुमाम आणि नस्तुमाम संधीपोड याच्यामधला फार. अस्तुमाम नाही, महात्मा नस्तुमाम पार्थ. महात्मा कुणालाही म्हणता येत नाही. महान ज्याचा आत्मा इति महात्मा. आणि म्हणून महात्म्यांचे चरण स्पर्श या भूमीला का लागले तर समर्थ सद्गुरू बाळगीर महाराजांसारखे महात्मे या भूमीमध्ये जन्माला आले म्हणून. आणि असे महात्मे आपल्या भूमीमध्ये येण्यासाठी कुणाच तरी पुण्य खर्च व्हावं लागतं आणि पुण्य खर्च झाल्याशिवाय महात्मे आपल्या भूमीमध्ये येत नसतात. अर्थात कुणाचं झाला असेल हनुमंतरायाला माहिती. म्हणून मी कार्यकर्त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. आचार्य सुद्धा सगळं उरकून शांत बसलेत ह्याची जाणीव लक्षात घेऊ. म्हणजे तिकडं काय चालू नाही ना, म्हणजे सगळं उरकलेलं आहे याची जाणीव लक्षात घेऊ. फार वेळ न लावता आणि तसं फार लवकरही न संपवता दोन्हीचं मध्य साधून आपण या अभंगावरती थोडस चिंतन करू. बुक्का हार विठोबा रुक्माईला घालू. विठ्ठल 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 परंपरा आहे, फडकरी परंपरा आहे विठोबा रुक्माईला. का असेल मी एका अधिकारी महात्म्यांना विचारलं. सुरुवातीला हरण फुलन बुक्का घातल्यावर वक्त्याला अहंकार चढत असतो. काय वक्त्याला अहंकार चढत असतो. सुरुवातीलाच येण्याबरोबर कीर्तन सेवा पुढे व्हायची असते. सेवा चांगली झाली तर हार फुलं बुक्का घालावं नाही तर तसंच बिन नारळाचं बिन पाकिटाचं काढून द्यावं. दुसरं का त्याच्यावर तर माणसं लय टपलेली असतात.
त्यामुळे ही परंपरा आहे, थोडी फडकरी परंपरा आहे. मी परवा एका कीर्तनामध्ये बोललो, कुठं बोललो काही लक्षात नाही. वारकरी संप्रदायाची परंपरा आपण जोपासली पाहिजे. विना देताना चोपदाराला मी सांगितलेलं आहे, चोपदार विना, खरं तर विनेकऱ्यांनी विना येऊन न्यायचा असतो. अलीकडं विना घेऊन नाचण्यासाठी वेगळा स्पेशल माणूस बोलवायला लागले, 7 दिवस पाकिट देऊन. विना वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. आमच्या सप्ताहामधला अखंड जर काय असेल तर विना आहे. कळशे परिवार, कळशे महाराज यापुढे लक्षात घ्यायचं. आता सगळे गोष्ट आम्ही नियम सांगायला लागलो तर काही माणसाला ते पचत नाही, रुचत नाही, म्हणून आम्ही दाबून ठेवीत असतो, दाबून. बरं का, याच्यानंतर विना घ्यायला स्वतः जायचं. विनेकरी म्हणजे उपकीर्तनकार असतो. विनेकरी म्हणजे काय असतो? उपकीर्तनकार असतो. म्हणजे सरपंच, उपसरपंच, मुख्यमंत्री, दोन नाही एकच, मुख्यमंत्री नाही तर 2 विने घ्यायचा, उपकीर्तनकार नाही का. म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, म्हणजे तसं कीर्तनकार आणि उपकीर्तनकार म्हणजे विनेकरी असतो. चालू कीर्तनामध्ये कदाचित कीर्तनकाराला झटका आला, मेलाच, तर तिथून पुढचं कीर्तन विनेकऱ्याने करायचं असतं. त्याचा अभंगावर हा नियम आहे बुवा साहेब, नियम आहे, लक्षात घ्या. धोंडपंत दादाच्या फडावरती गेलं तर कीर्तनकाराला कीर्तनाचा अभंग विनेकरी सांगत असतो. ज्याच्यात हिंमत असेल त्यांनीच फडाचा, म्हणजे त्या फडावरचा पेटा बांधायचा. त्यामुळं तिकडे कीर्तनच कोणी घेत नाही. हा, कीर्तन घेत नाही. अभंग कीर्तनकाराने नाही घ्यायचा, विनेकऱ्याने अभंग सांगायचा. आता पद्धत चालू आहे. आणि कीर्तनकाराला पाठ नसेल तर बोर्डावरती समोर लिहून ठेवायचा आणि मग कळतं पाकिट वाढवायचं का कमी करायचं. म्हणजे मला मुद्दे ते नाही सांगायचे, अर्थात माझा मुद्दा एक आहे म्हणून चोपदाराला सांगितलं विना गप घ्यायचं. ते आले होते, त्यांचा अवमान नको, विना गप घ्यायचं आणि सरळ निघायचं. म्हणलं नाचाय बिचायचं नाही, बरं का. विना नाचवल्या नाही, विना आपला प्राण आहे. त्या पोरायला उठवा बरं, तिथं जवळची माणसं मंदिरात, हा, ओट्यावर देवाच्या समोर कोणीच बसू नका, कारण ते टावर आहे, त्याची रेंज इकडं आहे, तोपर्यंत आमचं कीर्तन आहे, नाही तर नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आपण म्हणतो. रमेश महाराज, अखंड हरिनाम सप्ताह. ज्ञानेश्वरी 24 तास वाचन करतो का आपण? नाही. भागवत कथा 24 तास आहे का? नाही. कीर्तन 24 तास? नाही. कथा तो काहीच नाही. मग अखंड काय चालू आहे? फक्त विना. एवढा मान आहे विना. नाही, त्याला श्रुती म्हटलेलं आहे. श्रुती, लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, शेऊ, ब्रह्मरस आवडीने. या विण्याच्या स्वराने माता सरस्वती, बरं का, मंत्र मुग्ध होऊन वेदाच्या रुची बोलू शकते. त्या विण्याचा अपमान आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये अलीकडे चालू आहे. मला तोही भाग सांगायचा, फारसा सांगायचा नाही. बरं, नाही सांगावं तर हे आपलं घर आहे. 17 वर्ष आपल्यातही थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे. आजचा प्रसंग काल्याचा आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही काल्याचं कीर्तन या ठिकाणी ऐकताय. काल्याचं कीर्तन म्हणजे फार जास्त वेळ नसतं. काल्याचं कीर्तन म्हणजे फार जास्त वेळ नसतं. काल्याचं कीर्तन रब्बर सारखं असतं, रब्बर सारखं ओढलं तेवढं लांबतं. जर काल्याचं कीर्तन 4 तास करायचं असलं तर कृष्ण गोकुळातून बाहेर काढायचाच नाही, कवरही काल्याचं कीर्तन चालतं. आणि काल्याचं कीर्तन आटकून घ्यायचं असेल, डायरेक्ट नंदबाबाच्या राजवाड्यातून उचलायचा कृष्ण, वाळवंटात नेऊन ठेवायचा, झालं काल्याचं कीर्तन. बरं का, त्याला काही फार वेळ लागत नाही. तर काल्याचं कीर्तन कुणाला माहित नाही मला सांगा. मी नेहमी सांगतोय, दरवर्षी सांगतोय, पण प्रत्येक वर्षी वेगळं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. वेगळं मला माहितीये, मागच्या वर्षी तुम्हाला काय सांगितलंय, कोणता अभंग घेतलाय, पलीकडल्या वर्षी काय सांगितलंय, कोणता अभंग घेतलाय. 1000 वर्ष जरी आपण काल्याचं कीर्तन ऐकलं, श्रीमद भागवत ऐकलं, 7 जन्म जरी आपण ऐकलो, तरी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अगम्य आहे, अलौकिक आहे, न संपणार, संपू शकत नाही. समुद्रामध्ये पाणी किती आहे याचा मोजमाप आपल्याला घेता येत नाही. तद्वत श्रीमद भागवतामध्ये तत्वज्ञान किती आहे, एका श्लोकाचा अर्थ अजून आम्हाला कळला नाही. मारुतरायाला स्मरून सांगतो, 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंद, एका श्लोकाचा अर्थ पूर्ण कळत नाही.
एका श्लोकाचा. जर आम्ही एवढी वर्ष कथा करून एका श्लोकाचा अर्थ आम्हाला कळला नाही, 7-8 वर्ष श्रीमद भागवत ऐकून ऐकणाऱ्याला काय कळणार? एवढं कळू शकत नाही. कान्होबाचे खोडे हे देवाचं चरित्र आहे. आणि नवल केवळे केवळे, काय देवाचं नवल आहे सांगू का तुम्हाला? आता मला सांगा, दुर्वासा ऋषीला अन्न किती लागत होतं एका वेळेला खायला? कोण सांगेल सांगा? सव्वा खंडी? 7 दुर्वासा ऋषीला असं म्हणतात 60,000 खंडी. 7 नाही, सव्वा खंडी नाही. 7 भया, एका पायलीमध्ये किती पावशेर असतात? 16. किती पायलीचा मन? किती मनाचा खंडी? 20 मनाचा खंडी. 16,000 खंडी, 7,000 खंडीचे किती पावशेर झाले? उद्या सांगायला 16,000 खंडी अन्न एका वेळेला दुर्वासा ऋषीला लागत होतं. नीट आहे का? आणि दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाचे गुरु. फोन केला कृष्णाला, डायरेक्ट द्वारकेला. म्हणजे कृष्णा, म्हणजे बोला गुरुदेव, बाबा भूक लागलेली, म्हणजे मला जेवायचं. कृष्ण पंक्चर झाले. आता ह्याला जेवायला कमी लागते का? आमच्यासारखा गुरु एखाद्या शिष्याला, या की महाराज येजेपर्यंत हे काय भाकर पेटलं, 1-1.5 भाकरीमध्ये उलटे पालते होणारे माणसं आम्ही, बरोबर. आता एवढं स्वयंपाक, पण जगाचा पाप होता करिलो तो काय नोही महाराज. ते देवाकडे काय काय कमी आहे बरं का? आणि तेवढ्यामध्ये सत्यभामा पुढे आली. म्हटले का हो? म्हटले बोलता बोलता गप झाले. गुरुचा फोन म्हणले काय पाहिजे? त्याला जेवायचे म्हणे. जेवायचे कशाला काळजी करता म्हणे? आपल्या घरात काही एक चूल आहे का? 16,108 बाया आहेत. कोणी वांगे कापायला घेतलं, कोणी गाजर कापायला घेतलं, कोणी पीठ मळायला घेतलं. पीठ मळायला म्हणजे कलेतच बसून पीठ मळायचं त्या सगळ्या. तिथं काय कमी लागतं खायला? एवढा स्वयंपाक बनवला आणि प्रत्येकीने टोपलं भरून आपापल्या डोक्यावरती घेतले. डोक्यावर कोणी हंड्याच्या कळशात हंडे घेतले पाण्याचे, कोणी भाकरीचं घेतलं, कोणी चपातीचं, कोणी पोळीचं, कोणी भाताचं, कोणी आमटीचं. याला आमोशाला आंबे घेऊन निघाला. सगळी कृष्णाचा सगळा परिवार निघाला खरा, पण यमुना दुथडी भरून वाहत होती. आता काय करायचं? त्या बाबाला जर नाही जेव घातलं तर तो क्रोधावेल, शाप देईल. आता पलीकडे जायला तर चान्स नाही. रुक्मिणीने सांगितलं एक काम करू, देवाला जाऊन हा प्रश्न विचारू, आता पलीकडे जायचं कसं? 2-4 देवाच्या बायका देवाच्या समोर गेल्या. म्हणजे देवा, सगळा स्वयंपाक घेऊन आम्ही निघालो खरं, पण यमुनेच्या पलीकडे जाण्यासाठी
नदी दोन्ही बाजूने भरून वाहते. म्हणजे या वर्षी जसं पावसाळ्यामध्ये आपली गंगा वाहत होती तसं पलीकडे जायचं कसं. ते सगळ्या देवाच्या बायका समोर होत्या आणि ते म्हणजे एक काम करा, त्या यमुना मैयाला सांगा, यमुना मैया आमचा भगवान श्रीकृष्ण 1,77,188 लेकरं असून 16,108 बायका असून जर ब्रह्मचारी असेल तर यमुनेला म्हणा वाट दे. बाया म्हणले आता उत्ताप झाला तरी देव म्हणाला ब्रह्मचारी हो आणि 10 जन्माला आले ते कुणाचे होते कळतं का तुम्हाला? बघा आणि मी जर तुम्हाला म्हणलो मी या ठिकाणी आज उभा आहे, ब्रह्मचारी महात्मा आहे, कशा कशाने हंसाल तुम्ही मला? नाही उगा अंदाज घ्या, अंदाज. त्या सगळ्या बाया माझ्या ह्याच्या डोक्यात काय पाणी झाले का काय झाले? 10 पोरण एक पोरगी 16,108 बायकाला. हा किती झाले बरोबर? 11 गुणिले 16,108 पटकन करा. माझ्या अंदाजे 1,77,188 काहीतरी होते. एवढे लेकर बरोबर. ते म्हणजे पुढचं डोकं लावू नका तुम्ही. तुम्ही माझ्याकडे आलात ना, जावा गेले बा. यमुना मैया आमचा भगवान श्रीकृष्ण अजन्म ब्रह्मचारी जर असेल आम्हाला पलीकडे जायला वाट दे. लगेच एका सेकंदामध्ये यमुना वाट दिली. यमुना नदी गेल्या बाया पलीकडे जाताना म्हणाल्या म्हणजे असं कसं राहतं का? म्हणजे आतापर्यंत कधीच बघले नाही असलं. म्हणजे दुसऱ्यांना सांगितलं असलं तर काय असो म्हणजे ते त्याच्यामध्ये चर्चा चालू झाली. असला कसा देव असतो का? म्हणजे असा कुठला नवरा असतो का? म्हणजे बायकोला तुम्ही ब्रह्मचारी हा म्हणाला म्हणजे असं कसं करा? म्हणजे दुसरी म्हणायला जाऊ दे ग, ही टेन्शन घेतेच घेण्या नाही देण्याचं. एवढं टेन्शन घेऊन घेऊन अर्धे केस गळून गेले तुझ्या डोक्याचे. टेन्शन घेऊ नको, हाय ती घेऊन जाते. नाही अवघड आहे महाराज. माणसं विचार करून केस गळजेपर्यंत विचार करायला, केस गळजेपर्यंत विचार करायला. डोक्याला एक केस नाही एवढा कंगवा खिशात घेऊन फिरायला कसं करावं? एवढा कंगवा. आणि मग गेले पलीकडं. दुर्वासा ऋषीला भोजन वाढलं आणि भोजन वाढल्यानंतर दुर्वासा ऋषी भोजन करतायत. सुंदर असं दुर्वासा ऋषीने भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर सगळे भांडे गिंडे धुतले. आता म्हणजे चला पोरं वाट पाहत असतील, आपल्याला घरी जावं लागेल आणि घराकडे निघाले. परत अजून यमुना मैया जशीच्या तशी. म्हणजे आता काय करायचं? आता तर देवाला विचारायला जाता येत नाही आणि देवाला संपर्क साधायला काही आपल्याकडे पर्याय नाही. म्हटले मग काय करावं लागेल? म्हणले ऋषीला विचारू. ऋषी महाराज तुम्ही तृप्त झालात ना? हो म्हटले. भरपूर भोजन केलं, तृप्त झालो, तुम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला, काही काळजी करू नका. पण म्हणले देवा आम्हाला पलीकडे जायला यमुना नदी भरून वाहते ना, आता कसं जावं मी पलीकडे? दुर्वासा ऋषी म्हणले तुम्ही येताना कसे आले होते? येताना म्हणले कृष्णाने आम्हाला एक मंत्र दिला होता. कोणता दिला? म्हणले आमचा कृष्ण अजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुना मैया वाट दे म्हणायचा सांगितलं होतं. म्हणले का? हो. म्हणल्याबरोबर यमुना मैया वाट दिली. असे ना म्हणले आता एक काम करा म्हणले, जाताना हे सांगा म्हणले एवढं अन्न खाऊन जर दुर्वासा ऋषी निर्हार उपवासी असतील तर यमुना मैया वाट दे. हे म्हणलं आगा ताप झाला होता. एवढं अन्न खाल्लंय, आमच्या समोर खाल्लंय, बिस्लरीचं पाणी पिऊ पिऊ खाल्लंय बरं का. एवढं लोणचं आहे का म्हणाले, जवसाची चटणी आहे का म्हणाले, अजून कांदा देता का म्हणाले, द्वादशीला कांदा. आणि एवढं सगळं खाऊन उपवास हा म्हणाले हे साधू की का म्हणायचं नाही. म्हणजे बाकीचं डोकं लावायचं नाही. आणि सांगितलं यमुना मैया आमचे दुर्वासा ऋषी निर्हार उपवासी असतील तर आम्हाला वाटते. यमुना मैया वाट दिली. मला सांगा बाया यमुनेच्या अलीकडे आल्या, सगळ्या डोक्याला हात लावून बसल्या. जामवंती आहे, सत्यभामा आहे, लक्ष्मण आहे, भद्रा आहे, सगळ्या डोक्याला हात लावून बसल्या. एक जण म्हणजे काय झालं? म्हणजे डोकंच काम करणार म्हणजे आता कसं करावं? डोकं काम करणार झाले. त्याच्यामध्ये एक म्हातारी होती चांगली शेजारी. ती म्हटली तुम्ही डोकं लावण्यापेक्षा तुकाराम महाराजांचा गाथा कधी वाचला होता का? ती म्हणली नाही. आणि त्या गाथ्यात
तिला हे अभंग आणि यांनी म्हणलेलं प्रमाण सापडलं. नवल केवडे केवडे, हे देवाचं नवल आहे, तिथं डोकं लावायचं नाही. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र त्याचा फक्त उच्चार करायचा आहे आणि भगवान श्रीरामाचं चरित्र आचरण करायचं. बुवा साहेब, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अलौकिक आहे. मी कशासाठी सांगतो, देवाचं नवल आहे ते, देवाचं नवल आहे. आपलं नवल काय, आपलं नवल आपणालाही माहिती नाही ना आपल्या घरच्यांनाही माहिती नाही. देवाचं नवल जगाला माहिती आहे, जगाला. म्हणून संतांनी असं सांगितलंय, जिथे आपली बुद्धी बंद पडत असते, गुरुच्या समोर, देवाच्या समोर, ग्रंथाच्या समोर, संतांच्या समोर आपली बुद्धी बंद पडत असेल तर तिथं एकच वाक्य म्हणायचं, उगाच ठेवी जे चरणी माथा हेच बोले. बाकी डोकंच लावायचं नाही, हेच डोकं त्या साधूच्या गुरुच्या चरणावर समर्पित करायचं. विठाला 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 विठाला. काल्याच्या प्रसंगामध्ये अर्थात श्रीमद भागवतामध्ये आपण श्रवण करतो, देवाचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र प्रत्येकाला आपलं वाटतं, जवळचं वाटतं, नात्यातलं वाटतं आणि फार जवळचं असल्यानंतर त्याचं विशेष महत्व आपल्याला पटत नाही. हाच त्याचा जवळचं असल्यावर महत्वच पटत नाही. नाही, एखादा पाहुणा 2-2 दिवसाला जर आपल्या घरी यायला लागला, त्याचं काय महत्व राहते, त्याचं महत्व राहते का, राहत नाही. असं म्हणतात, दूर जेवाई फुल बराबर, नजीक जेवाई आधा, घर जेवाई गदे बराबर, जब चाहे तब लादा. कधीतरी येणारा माणूस म्हणजे त्याचा आनंद वाटत असतो. सारखंच 2-2 दिवसाला जर येणारा माणूस त्याचं महत्व वाटत नाही. तद्वत अति परिचयात अवज्ञा आपली एक वाक्य रचना आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आम्हाला पाहत आहे, आम्हाला जाणून आहे, आम्हाला नेणून आहे. म्हणून अर्थात श्रीकृष्ण चरित्राकडे आम्ही दुर्लक्ष करतो. जे माहिती आहे म्हणून दुर्लक्ष करतो आणि जे माहिती नाही ऐकण्यासाठी आम्ही इंटरेस्टेड असतो. बरोबर आहे, ऐकण्यासाठी उत्सुक असतो. पण एक लक्षात घ्या, त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अगम्य. ज्यांनी त्या देवाला पाहिलंय, ज्यांनी त्या कन्हैयाला पाहिलंय, त्यांच्या जीवनामध्ये प्रपंच असो परमार्थ असो करण्याची वृत्ती शिल्लक राहिली नाही. काय रूप आहे देवाचं. जरी की पगडी बांधे ओ सुंदर आँखों वाला, जरी की पगडी बांधे ओ सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यार, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यार, कितना सुंदर लागे बिहारी, कितना सुंदर लागे बिहारी, कितना पगड़ी बांधे याचं वर्णन आपण शब्दातून करू शकत नाही. आपण पाहिलंच नाही. प्रामाणिक सांगा, प्रामाणिकपणाने सांगा, मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण देवाला पाहतो का देवाची मूर्ती पाहतो? खरं काय ते सांगा, मोकळ्या मनाने सांगा. नाही, प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर आपण देवाला पाहतो का देवाच्या मूर्तीला पाहतो? देवाला पाहतच नाही, आपण देवाच्या मूर्तीला पाहतो. मूर्तीला पाहण्याची नजर बाजूला ठेवून देवाला पाहण्याची त्या मूर्तीकडे पहा. पाहता पाहणी दुरी सारून या. पाहता
ज्ञानोबाला म्हटले पाहता पाहणे दुरी सारोनिया. आपण जी मूर्तीकडे पाहण्याची दृष्टी आहे ती बाजूला ठेवायची. आपण जे पाहतो ते पाहणं बाजूला ठेवून पाहता पाहणे दुरी सारोनिया. देवाच्या मूर्तीकडे मूर्ती म्हणून पाहायची नाही, देवच. ज्ञानेश्वरीकडे ग्रंथ कादंबरी म्हणून पाहायचं नाही. ज्ञान अधिक ईश्वर साक्षात ज्ञानेश्वर माऊली जर आपल्याला पाहिजे असतील तर ज्ञानेश्वरीकडे पाहायचं. अजून एक सांगू, ज्ञानेश्वरीकडं बाप होऊन जर गेला, ज्ञानेश्वरीकडं मंत्री होऊन जर गेला, ज्ञानेश्वरीकडं पुढारी होऊन जर गेला तर ते ज्ञानेश्वरी तुम्हाला तुमच्या जीवनात काहीच देणार नाही. ज्ञानेश्वरीकडं लेकरू होऊन जा, ती ज्ञानेश्वरी माझी आई आहे, त्या जगाचा उद्धार करेल. तुकोबारायांकडं गाथ्याकडे जाताना एक टाइमपास विषय म्हणून नाही, ज्ञानेश्वरी जगाचा उद्धार करणारी आहे, जगाचा उद्धार करणारी. अर्थात मंदिरात गेल्यानंतर मूर्ती म्हणून जायचं नाही, तिथे देव आहे साक्षात. मग ज्यांनी आपण एखादी मूर्ती पाहिल्यानंतर मंत्रमुग्ध होतो, मोहित होतो, ज्याने प्रत्यक्षात त्या पांडुरंगाला, प्रत्यक्षात त्या भगवान श्रीकृष्णाला पाहिलं असेल, त्यांच्या जीवनाची अवस्था काय झाली असेल लक्षात घ्या. ज्यांनी ह्या जगाची रचना एवढी सुंदर केली. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा या जगाला तरले तरती हा भरवसा. ज्याच्या नामाने हे विश्वतार्थ आहे, बरोबर आहे, ज्याच्या नामाने, तो किती सुंदर आहे. तारणहारा वो कितना सुंदर होगा. ज्यांनी ज्यांनी पाहिले ना त्यांचं वचन आम्ही ऐकतो, तेच संत महात्मे. काही गवळणी देवाला पाहण्यासाठी नंदराजाच्या राजवाड्यामध्ये गेले. अगोदरचा विषय तुम्ही श्रीमद भागवतामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी ऐकलेला आहे. भगवान श्रीकृष्ण 8वे म्हणून देवकीच्या पोटी अवताराला आले. देवकीची 6 बाळं अगोदर कंसाने मारली. 6 बाळाची नावं कदाचित माहिती असतील नसतील. पहिल्या बाळाचं नाव आहे कीर्तिमान. तसं श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या 1,77,188 लेकराची नाव आलेली आहे. आम्हाला फक्त बलराम आणि कृष्ण एवढेच माहिती आहे, पण देवकीची मुख्य जी 6 बाळ आहेत त्यामध्ये कीर्तिमान नावच त्याचं कीर्तिमान आहे. लक्षात घ्या. 6 बाळाचा वध केला कंसाने. 7वा गर्भ योगमायेने बलराम दादाचा रोहिणीच्या गर्भात घातला. 8वे भगवान श्रीकृष्ण अवताराला येण्याच्या अगोदर वसुदेव देवकीच्या हातामध्ये बंधन आहेत, बरं का, साखळदंड आहेत. कमरेला साखळ्या, हाताला साखळ्या, पायाला बांधलेल्या आहेत, गळ्याला दोर बांधलेले आहेत. आणि वसुदेव त्या परमेश्वराचं चिंतन करतात. हे प्रभू, वसुदेव मागच्या अवतारामध्ये कश्यप आणि आदित्य असताना, हे भगवान आम्ही साधना करतोय, तपश्चर्या करतोय प्रसन्न होण्यासाठी. भगवान प्रसन्न झाले. वरमब्रूही, मागा, काय पाहिजे? काही नाही म्हणले देवा, तुमच्यासारखा मुलगा पोटी जन्माला आला पाहिजे. देव म्हणले माझ्यासारखा ह्या जगात दुसरा कोणी नाही. आहे मला सांगा, जगाचा विषय सोडून द्या. राहेर मध्ये एका माणसासारखा दुसरा, आमच्या दीपक महाराजासारखा, दीपक दादा सारखा दुसरा माणूस राहेर मध्ये आहे का? दाखवा. गणेश पाटील आहे का? नाही. नायगाव तालुक्यात आहे का? भारत देशात आहे का? योगेश आहे तुझ्यासारखा सापडेल का? नाही सापडणार, बरं का. त्याच्यासारखा तोच. काय परमेश्वराची लीला आहे बघा. लाखांनी जीव जन्माला आणले, लाखांनी जीव जन्माला घातले, पण एकासारखा दुसरा नाही.
नाही, एकासारखा दुसरा ब्रह्मदेवाने जन्मालाच घातला नाही. भिन्न भिन्न आहे, भिन्न भिन्न आहे. भगवान म्हटले माझ्यासारखा ह्या जगात दुसरा कोणी नाही, माझ्यासारखा मीच आहे. बरोबर आहे ना. देव कश्यप ऋषीला म्हणतात, आदिती मातेला म्हणतात माझ्यासारखा मीच आहे. बाळासाहेब महाराज कुलकर्णी एकच, दुसरा नाही. त्याच्यासारखा नाही, त्याच्यासारखा तोच. मला दोघं तिघांचे फोन आले हो, एक दोघांनी, खोटं नाही सांगत. म्हटले तुम्ही राहेर मध्ये आलात का काय? तर त्याला म्हणलं नाही बाबा. ते म्हणजे राहेरचा कथाकार तुमच्यासारखा दिसायला होता, त्याला मी काय करू? अरे वस्तुस्थिती आहे. एक दोघं जण म्हटले ते तुमच्यासारखेच दिसतात बरं का. म्हटलं ठीक आहे, सारखे असतील पण तेच नाही, तसंच नाही. ते म्हणले मग काय करावं लागेल? काही नाही म्हणले, काळजी करू नका, मीच तुमच्या पोटी अवताराला येतो. देवाने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, माझ्यासारखा दुसरा नाही, मीच तुमच्या पोटी अवताराला येतो. भगवान परमात्मा अवताराला आले. देवकीचे तेज दिशे जसा सूर्य, कंसाचे हृदय फुटू पाहे. काय सांगावं मायबाप, आता तुम्हाला अतिशोक्ती वाटेल. लेकरू कसं जन्माला येणार आहे ते आईच्या डोहाळ्यावरून कळतं. वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगतो आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रातला इतिहास सुद्धा सांगतो. बरं का. एकच रात्र ओलांडली. संगमनेर तालुक्यामध्ये पेमगिरी नावाचं गाव आहे आणि त्या पेमगिरी किल्ल्यावरती राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबाला ठेवलेलं होतं. कशासाठी ठेवलं होतं तर जिजाऊ माँसाहेबाला मारण्यासाठी आणि पोटातला गर्भ खल्लास करण्यासाठी विदर्भातली काही लोक पाठीमागे लावली होती. त्याचा इतिहास खूप मोठा आहे. आम्हाला फक्त जीवा माला शिवा काशीद एवढंच ऐकून सवय आहे. लकुजी जाधवरावांनी स्वतःच्या मनाने नाही पण औरंगजेबाच्या म्हणण्यानुसार त्यांची मुलगी शहाजीराजाला दिली होती म्हणून. बरोबर, लक्षात घ्या. मग सैन्य लकुजी जाधवरावांचं सैन्य जिजाबाईला पकडण्यासाठी येत आहे. आता काय करावं, आता काय करावं म्हणून एका रात्रीमध्ये पेमगिरी किल्ल्यावरून उचललं आणि शिवनेरी किल्ल्यावरती नेऊन ठेवलं. शिवनेरी किल्ला सर करण्यासाठी कठीण आहे. आणि दुसऱ्या दिवशी क्रांतीचा सूर्य, बरं का, या भारताला स्वातंत्र्य निर्माण करून देऊन माता भगिनीला ताट मानाने फिरवण्यासाठी जी एक क्रांती आमच्या हाती निर्माण करून दिली, त्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. मला तो इतिहास सांगायचा नाही, लक्षात घ्या. कीर्तनामध्ये सांगितला पाहिजे, आजचा तो विषय नाही. बरोबर आहे ना. ती राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब शिवाजी राजे पोटात असताना शहाजी राजाने विचारलं काय आपली अपेक्षा आहे, तर त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी म्हणावं नाही का, टोकदार अशा घोड्यावरती बसावं वाटतं, हातामध्ये लगाम धरावा वाटतो, फेर फटका मारावा वाटतो, तलवार हातात धरावी वाटते, पट्टा फिरवावा वाटतो आणि दुश्मनांच्या नरडीचा घोट घेऊन या भारत मातेला स्वातंत्र्याने जगण्यासाठी स्वराज्याचं तोरण बांधावं वाटतं आणि भागवत धर्माची भगवी पताका प्रत्येक मंदिरावर फडकावावी वाटते. ते शिवाजी राजांचं स्वप्न. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे डोहाळे. लक्षात घ्या. आज काही माणसं म्हणतात आणि म्हणले कीर्तनात शिवाजी महाराज सांगण्यासाठी ते काही देवाचा अवतार नाही, पण देवापेक्षा कमी नाही, देवाचा अवतार आहे. या भारत देशामध्ये जे मंदिर आहे ते फक्त शिवाजी राजांमुळे आहेत. लक्षात घ्या. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबामुळे. माँसाहेब तुम्ही जर झाला नसता तर बाटल्या आमच्या असत्या मुलीबाळी, बाटल्या असत्या मुलीबाळी, दिसलं नसतं कुंकू कपाळी. माँसाहेब तुम्ही जर झाला नसता, नसती दिसली अंगणी तुळस, नसते चढले मंदिरावर कळस, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, अगदी एक शिवाजी नाही होता तो सुन्नत सत्य होती. जाऊ द्या, मला बाकीचं बोलायचं नाही. डोहाळ्यावरून कळतं. आमच्या घरच्यांना जर विचारलं काय वाटायला, कसं पेरू खा वाटायला, नारळ पाणी पिवा वाटायला, एवढं तरी ठीक आहे. आमच्या बायाला, शहरातल्या बायाला विचारा की तुला काय आता 7वा महिना 8वा महिना काय खावट नाही, पत्तन खावट, मंचुरियन खावट आले. ती म्हणत नाही गावात जावट आले, नाही त्या मंदिराला देणगी देऊन नाही का सप्त्याचा भंडारा करा असं म्हणत नाही. हा मंचुरियन खावट नाही, नूडल्स उशाला घेऊन झोपा वाटाले. आता
जास्त आमच्या घरचे डोहाळे असले, बरोबर आहे ना. देवकी मातेला विचारलं, देवकीला विचारलं तुमची अवस्था काय. देवकीचे तेज, मी म्हणत नाही तुकाराम महाराज म्हणतात, दिशे जसा सूर्य अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. बाळ आईच्या उदरामध्ये गर्भ कसा आहे तो आईच्या चेहऱ्यावरनं सुद्धा ओळखला जातो, तेवढ्या भावाने ओळखला जातो. आणि मग कंसाचे हृदय, देवकीला गर्भवती असताना कंस घाबरत होता. कंसाला आकाशवाणी होती, आठवाईचा पुत्र वधी म्हणे का तुझा मर्डर करणारा 8वा जन्माला येणार आहे, म्हणजे काळजी करू नको. 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला. काय टेक्नॉलॉजी आहे बघा. 4 महिने देवकीच्या गर्भात होते बलराम दादा, आणि पुढचे 5 महिने रोहिणीच्या गर्भामध्ये. कुठलं तंत्रज्ञान आहे हो, कुठली सायंटिस्ट पद्धत आहे सर, बरं का. अलीकडच्या काळात तर नाही. राजा परीक्षितने सुखदेवाला विचारलं, सुखदेवजी महाप्रभू, एक बाळ 2 आईच्या पोटी जन्माला कसं काय येऊ शकतं. याला म्हणायचं न बोल केवढे केवढे, यालाच म्हणायचं, दुसरं काय. तो देव आहे, तो काहीही करू शकतो, तो काहीही करू शकतो. बुंदी केलं तर त्याचा शिरा करू शकतो. भंडारेवाल्याने सावध राहा, एकदा झाकण उघडून बघा तेच आहे का बदललंय काय. कारण नवल केवढे केवढे, त्याचं कामच तसं आहे. म्हणून लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाची मूर्ती देवकीच्या समोर पूर्व दिशेला 5 फूट अंतर, वसुदेवाने सांगितलं 5 फूट अंतरावरती चतुर्भुज रूपामध्ये शंख चक्र गदा पद्म सहित हरी लख प्रकाश पडला महाराज. रात्री 12 वाजता 1000 सूर्य एकत्र यावं अशा पद्धतीने एकदम अंधारामध्ये फोकसची लाईट डोळ्यावर चमकावी अशी चमकणे. बुधवार दिवस आहे, वसुनाम तिथी आहे, श्रावण महिना आहे. रात्री 12 वाजता रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि भगवान श्रीकृष्णाचं मथुरेमध्ये आगमन झालं. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. वसुदेवाने पाहिलं, म्हणजे देवकीने पाहिलं, गर्भवतीच्या भावना तर कसल्या प्रकारच्या जाणवल्या नाही. डिलिव्हरीच्या पोट कमी झालंय आणि समोर जे लेकरू आहे ते 8 वर्षाचं दिसालं. कोणत्या दवाखान्यात जर एखाद्या माऊलीचं सिजर झालं ना, 8 वर्षाचं लेकरू पटकन कुठं आहे ते डॉक्टर ये म्हणावं नाही समोर, 1 लाख रुपये घ्यायला का सिजरचं म्हणल्यावर थांबतील का कोणी म्हणाल, कोणी थांबत नाही. आणि तेवढ्यामध्ये देवकी म्हटले, बाळा एवढा मोठा जन्माला आला, माझा म्हणून तुला कोण म्हणेल, कोण म्हणेल. ते म्हणले काही कारण सांगण्यासाठी जन्माला आलो, एवढा मोठा झालो. तुम्ही घाबरायचं नाही. याच्या पाठीमागे 7व्या अवतारामध्ये राम म्हणून मी जन्माला आलो. त्याच्या पाठीमागे वामन म्हणून तुमच्या पोटी मीच अवताराला आलो. अनेक अवतार घेतले तुमच्या पोटी मी. आता काळजी करायचं नाही, आता फक्त एकच करा, नाही का. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, इथून घेऊन चला, मी लहान होणार आहे, लहान होणार आहे. लहान लहान झाले देव सांगितलं. आणि वसुदेव म्हणतात हे हातापायात बंधन ते मी पाहतो, म्हणजे काळजी करू नका. मोहिनी अस्त्र टाकलं देवाने. गांजा पिलेला माणूस मोहिनी अस्त्राच्या पलीकडे जगतो, आणि देवाची मोहिनी आहे. मोहिनी अस्त्र टाकलं देवाने का. सगळे तलवारीच्या टोकाला टोक लावून हुशार आहे, सावध आहे, हुशार आहे, हुशार आहे. देव म्हणले तसंच बोंबलत राहा तुम्ही, मी बरोबर पश्चार आहे, काळजी करू नका. मोहिनी अस्त्र टाकलं आणि देवाला उचलून डोक्यावर घेण्याबरोबर खुल गए सारे ताले, वो क्या बात हो गई, वो जब से जन्मे कन्हैया करमात हो गई, था बंदी खाना तो जन्म लिए काना, द्वापर का जमाना पुराना, उस रात का दृश्य भयंकर था, बादल छाए उमड़ाए बरसात हो गई, बादल छाए उमड़ाए बरसात हो गई. सर्वांनी आवाज द्या एकदा.
सगळा मथुरेपर्यंत गोकुळापर्यंत गेला पाहिजे. कृष्ण कन्हैया लाल की. आवाज येईना मला. दोन पार्ट्या करू आवाजाच्या. माझ्या मागं पहिलं पुरुष मंडळी म्हणायचं, महिलांनी म्हणायचं नाही. कृष्ण कन्हैया लाल की. जय श्रीराम. इमानदारीने सांगतो तुम्हाला, तुमच्या घरच्याची शपथ आहे, मोकळ्या मनाने म्हणा. आवाज अयोध्येपर्यंत गेला पाहिजे, मथुरेपर्यंत गोकुळापर्यंत गेला पाहिजे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. वा, आता ह्यांचा बघा, आपल्यापेक्षा नाही यायची. सगळ्याच कामात लय आहेत आपल्यापेक्षा. लय आहेत ते संख्या तेच म्हणालो ना, तेच म्हणालो. कथेला त्यांची संख्या जास्त आहे बरं का. कथेला संख्या त्यांची जास्त आहे, कीर्तनाला संख्या त्यांची जास्त आहे, लग्नाला जायला संख्या त्यांची जास्त आहे, कपड्याच्या दुकानात गर्दी त्यांची जास्त आहे, भाजीपाल्याच्या बाजारात गर्दी त्यांची जास्त आहे. आपण पिशवी घेऊन मागणार, आपण कधी त्यांच्या मागून तुमचे लोक आराम कपडे सांभाळ घेऊन. आणि आता भंडाऱ्याला बुंदी जास्त कोणाला लागणार आहे. इज्जत घालू नका माझी, मोठ्याने म्हणायची मोठ्याने. हा, कृष्ण कन्हैया लाल की. नाही, या पुढचाच आवाज जास्त. हे मधलं काम काय येणार आहे. नदीमुळे इशाळ्यात गेलं का काय डाम गेलं. सगळ्या मावल्या हो जोरदार देवा. हे बघा, रामचंद्र रामाचं भजन केलं की हनुमंतराय प्रसन्न होतात. हनुमंतरायाच्या समोर हनुमंतरायाचं भजन नाही करायचं. त्याला कोण आवडतं? राम. रामाचा जयघोष करायचा. आणि गोपाळांना कोण आवडतं? कृष्ण. आज गोपाळ काल आहे म्हणून दोन्ही देवाचं भजन करायचं. इमानदारीने सांगतो, मला अंतःकरणातून जेवढा आवाज आहे तेवढा काढून म्हणा. मरत नाही, अटॅक येत नाही, काय होत नाही. झालं तर जबाबदारी माझी. हा, होऊ शकत नाही. अजून दुसरी गोष्ट सांगतो, त्या देवानी त्यांचा जय जयकार जर केला तुम्ही, तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये चालू राहतील. आणि जर जय जयकार जर नाही केला तर तुमच्या डॉक्युमेंट मध्ये क्युरी निघून काळा झाल्यावर सगळ्याचे पैसे बंद होतील. हा, होतील. परत मला म्हणू नका संजय महाराज काळ्याची बीस आहे का. आहे, पण मी तुम्हाला दाखवत नाही. हा, म्हणा. कृष्ण कन्हैया लाल की. हात वर करा सर्वांनी. कृष्ण कन्हैया लाल की. जय श्रीराम. जय जय श्रीराम. भारत माता की. धर्म की. हिंदू सनातन धर्म की. गो माता की. गंगा माता की. वा वा वा. नाही, तुम्ही एवढा आमच्यापेक्षा 7 पटीने जास्त आहो. तुम्ही जय जय घोष केलाय, धन्यवाद. अरे आम्हाला काय तुमचा राग येत नाही असं वाटलंय. आमचा आवाज ऐका. आय काँग्रेस झालं, आता बाप काँग्रेस. ढिलं करू नका. मी तुमच्या पार्टीचा माणूस राहून माग बसल्याने पातेल्याच्या पलीकडे बसले, टेकून भिंतीला टेकून बसला, पिवळा गमछा घालून उपरण घालून तिथून आवाज आला पाहिजे. लक्ष. हा, नाही फाशी घेसल नाही तर उपरण काढून आवाज आला पाहिजे मोठ्याने. कृष्ण कन्हैया लाल की. यांच्यापेक्षा जास्त आला पाहिजे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. हिंदू सनातन
उचलिला कमळापती पायीचे बंधने गळती आणि देव डोक्यावर घेतला महाराज कुणी वसुदेवाने. म्हणून काय शिकलं पाहिजे याच्यातून? जगाला डोक्यावर घेण्यापेक्षा, पुढाऱ्याला डोक्यावर घेण्यापेक्षा, राजकारणाला डोक्यावर घेण्यापेक्षा, अहंकाराला डोक्यावर घेण्यापेक्षा, पापाच्या वाटेकऱ्याला डोक्यावर घेण्यापेक्षा अरे देवाला डोक्यावर घ्या. देवाला डोक्यावर घ्या. देवाला जर डोक्यावर घेतलात, आम्ही जगाला सोडून दिलंय, परिवाराला सोडून दिलंय, प्रपंचाला सोडून दिलंय, त्या ज्ञानेश्वरी गाथ्याला डोक्यावर घेतलंय म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. नाहीतर गंगाच्याकडनं म्हशी वळायची वेळ होती आम्हाला. खोटं नाही सांगत, साक्षीने सांगतो सगळ्याला. ज्याने देवाला डोक्यावर घेतलंय, बंधनाचा तोडो फासा देऊ अशा टाकोणी. अरे नाही, नको त्याला डोक्यावर घेऊ नका. देवाच्या बापाने देवाला डोक्यावर घेतल्याबरोबर ऑटोमॅटिक बंधनं गळाली महाराज. बंधन तुम्हाला प्रपंचाची बंधनं गळवायचे, दुसऱ्याला नाही, देवाला डोक्यावर घ्या. नोकरीत पगार वाढवायचा आहे, साहेबाला डोक्यावर घेऊ नका. साहेबाला डोक्यावर घेण्यापेक्षा साहेबाच्या खिशात एक बाटली टाकली तरी पगार वाढते. पण देवाला डोक्यावर जर घेतला ते 1 महिन्यासाठी वाढतील, नंतर कॅन्सल होते. देवाला डोक्यावरती घेतला आपल्या जीवनाची मुक्तता होत असते. म्हणून लक्षात घ्या, देवाला डोक्यावर घेतलं, यमुना मैयेला दर्शन दिलं आणि कन्हैयाला गोकुळात आणून ठेवलं. माया घेऊन गेली, तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. आणि भगवान श्रीकृष्ण अवताराला आले, ही घटना अगदी 2 मिनिटात सगळीकडे कळाली. गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान हर्ष भयान नारी के, हर्ष भयान नारी के उमड़ा प्रेम तूफान, उमड़ा प्रेम तूफान प्रगट भयो गोकुल में भगवान, प्रगट भयो गोकुल में